आज ना माझ्याकडे फक्त तासभर असा वेळ आहे आणि मला माझं पूर्ण किचन क्लीन करून घ्यायचं आहे. असं मी का म्हणते ना, हे मी तुम्हाला पुढे सांगेलच. अगदी म्हणजे तासभर का वेळ आहे माझ्याकडे. आणि आज संडे आहे आणि संडेच्या दिवशी मी हे ठरवलेलं आहे की मला किचन क्लीन करून घ्यायचं आहे. आणि हो, जनरली आपण संडेच्या दिवशी हे कामं करत नाही, पण माझ्याकडे व्हॅलिड रिझन आहे हे काम करून घेण्यासाठी. मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेलच. तर चला, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान मस्त मजेत असणार. आणि पहा, मी सुरुवातीला जे काही भांडे वगैरे होते ना, ते सगळे वॉश केले आणि त्यासोबत माझा जो पाण्याचा जग होता आणि ज्या माझ्या तेलाच्या ऑइलच्या बॉटल होत्या ना, गेल्या अर्ध्या तासापासून मी फक्त ऑइलच्या बॉटल क्लीन करत होती. कारण यांचे जे वरचे जे नोझल्स असतात ना, ते खूप जास्त खराब झाले होते. बाकी ही काचेची बॉटल घासायला अजिबात काही वेळ लागत नाही. मी एकदा तुमच्यासोबत शेअरही केलेला आहे. यामध्ये थोडा राईस टाकायचा आणि जरा गरम पाणी टाकायचं आणि तुमचं नॉर्मल डिशवॉश लिक्विड टाकून छान शेक केलं ना, की सगळं निघून जातं. अगदीमध्ये काहीही उरत नाही. आणि हे काय झालं ना, मी क्लीन करता करता यांना गरम पाण्यामध्ये टाकलं होतं आणि थोडा जोर लावून घसण्यामध्ये ना, हे माझं एक जे रबर होतं ना याच्यामधलं, तर हे जरा फाटलं. पण काही हरकत नाही. हे ना म्हणजे फक्त याचे वरचे जे हे ढक्कन असतात ना, हेही मिळतात. तर मी हे ऑनलाईन ऑर्डर करेल. आणि असंही मी गेल्या 3 वर्षापासून ह्या बॉटल्स यूज करते, तर थोड्या खराबही झालेल्या आहेत. जेव्हा मी ऑर्डर करेल ना, तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल मी. तर बघा, किचनची अवस्था ना थोडी जी आहे विचित्र माझी झालेली आहे. कारण काय होतं आहे ना, की पाऊस चालला आहे सतत, तर मग अशा जास्तीचे कामं करायला नको वाटत असतं आपल्याला. आणि माझी खिडकी जी आहे, जी गॅसच्या म्हणजे वरच असल्यामुळे काय होतं, कधी आपण तडका वगैरे दिला तर त्यावर थोडं उडतच असतं. आणि सकाळी माझा ब्रेकफास्ट वगैरे केल्यानंतर ना, मी किचन काही क्लीन केलेलं नाही आहे, त्यामुळे जरा जास्तच खराब दिसतं आहे. किचनच्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या पण मला क्लीन करून घ्यायच्या आहेत आणि हे सगळं काम मी एका तासात कसं करणार आहे, हे मी तुमच्यासोबत पुढे व्हिडिओ शेअर करेल. आणि सकाळी उठल्या ना, सगळ्यात आधी मी काय केलं ना, माझा जो बाथरूमचा डोअर होता ना, हा खूप जास्त खराब झाला होता. कारण काय होतं की आमच्याकडे हार्ड वॉटर असतं आणि ते जेव्हा अशा म्हणजे डोअरवर जेव्हा उडतं ना, मग हळूहळू त्याला तिथे डस्ट बसते आणि मग ते खूप खराब दिसतं. तर असाही तुमच्याकडे म्हणजे हा फायबरचा जो डोअर असतो ना, काइंड ऑफ तसा डोअर आहे. खूप जास्त असा स्टडी नाही आहे, फायबरसारखा आहे. तर याला आपण घसणी वगैरे नाही लावू शकत. तर जी स्पंजची घसणी असते ना, एका साईडून स्पंज असतो बघा, किंवा तुम्ही डायरेक्ट स्पंजही यूज करू शकतात. त्यावर तुम्ही हँडवॉश वगैरे जे आहे लिक्विड वगैरे घेऊन छान क्लीन करायचं, सगळे डाग निघून जातात. तर तेच मी सकाळी आधी क्लीन केलं आणि नंतर जे आहे आता जे आहे किचन डीप क्लीन करायला घेणार आहे. तर चला, आता तुम्हाला रिझन सांगते की मी आज जे आहे किचन क्लीन करण्याचं डिसाईड का केलं. कारण काय ना, की सकाळी पियाच्या पप्पांनी मला सांगितलं की आज आपण बाहेरच जेवूयात, म्हणजे जेवणाच्या वेळेला जरा बाहेर जाऊ आणि मग सायंकाळपर्यंत बाहेर फिरूयात. म्हटलं आज जेवणाचं काम नाही आहे, ब्रेकफास्ट सकाळी माझा करून झालेला होता आणि म्हणून मी डिसाईड केलं की 11 वाजता, कारण सुट्टी होती म्हणून उशिरा उठलो होतो. त्यानंतर ब्रेकफास्ट झाला, अंघोळ वगैरे हे करता करता कधी 11 वाजले हे कळलंच नाही. की बाथरूमचा डोअर वगैरे क्लीन केला, हे सगळे बॉटल क्लीन केला, हे सगळं करण्यामध्ये मला 11 वाजले होते. आणि म्हटलं आता माझ्याकडे 1 तास आहे, 11 ते 12 पर्यंत जे आहे माझ्याकडे वेळ आहे. एका तासात मी माझं किचन जो आहे डीप क्लीन करणार आहे. आणि स्वतःला टार्गेट केलं मी की काहीही करून तुला एका तासामध्ये किचन क्लीन करायचं आहे, कारण 12 वाजेनंतर जे आहे स्वतःची तयारी करून मग जेवायला जायचं आहे. सो म्हणून माझ्याकडे 1च तास आहे. तर मी सगळ्यात आधी काय करते ना, जे काही किचनवरचं सामान होता तो सगळा मी खाली उतरवून घेते. आणि जो माझा वुडनचा ट्रे वगैरे होता ना, तेही सगळं खाली उतरवलं. आणि ही बघा, जी व्हाईट जास्वंदाची कटिंग बघा मी आणली होती आणि ती पाण्यात ग्रो केली होती. तर त्यामधून एकाला हळूहळू एकदम छोटे छोटे बारीक रूट्सही यायला लागलेले आहेत. तेच दाखवण्याचा प्रयत्न करत होती, पण लांबून असल्यामुळे तुम्हाला दिसलं नाही. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. तर पाण्यात देखील कटिंग छान ग्रो होते. त्यानंतर मी ना इथे माझं मस्त लिक्विड तयार करून घेते. खूप घाई आहे म्हणून मी इथे नॉर्मल पाणी घेतलं, यामध्ये डिशवॉश लिक्विड घातलं आणि थोडंसं जे आपलं हँडवॉश असतं ना, थोडं छान स्मेल यायला पाहिजे म्हणून ते घातलं. या व्यतिरिक्त तुम्ही व्हिनेगर, यामध्ये बेकिंग सोडाही घालू शकतात. खूप छान त्याच्याने मस्त क्लीन होऊन जातं. आणि जोवर माझी बाकीची क्लिनिंग होते ना, जिथे मला जास्त चिकट डाग दिसत आहे ना, कारण माझ्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळ असल्यामुळे काय होतं आहे ना, की मला ज्या चिकट गोष्टी त्या पटापट ज्या आहेत त्या क्लीन करून टाकायच्या आहे. म्हणून मी तिथे जे होतं ना स्प्रे मारून ठेवला, कारण तिथेच जास्त जे असतात ना ते तेलाचे वगैरे जे असतात ते मुडलेले असतात. आणि त्यानंतर मी हा माझा वुडनचा रॅक क्लीन करायला घेतला. तर हा पण काय होतं की किचन जसं तुम्ही बघू शकतात गॅसचा खूप जवळ असल्यामुळे ना, यावरही म्हणजे जे तडका वगैरे त्याचं सगळं ऑइल जे असतं ते ग्रीस त्यावर बसलेलंच असतं. तर इथे मी या स्प्रेने जे आहे ना याला क्लीन करून घेते. आणि काय होतं ना, जेव्हा वुडनच्या गोष्टी आपल्याकडे असतात
असतात ना, कुठलेही असू दे, तुम्ही ट्रे म्हणा काहीही म्हणा, तर त्या म्हणजे आपण घसून वगैरे काढू शकत नाही. मग असा नॉर्मल तुम्ही स्प्रे मारून जे आहे त्यावरचं ग्रीस वगैरे जे आहे तुम्ही काढून घेऊ शकतात. आणि माझा हा जवळजवळ काही 2-2.5 महिने झालेले असतील याला घेऊन मी, आणि छान आहे, खूप मस्तही दिसतो. मी याची लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ज्या गोष्टी मी तुम्हाला पुढे दाखवेल त्याच्या सगळ्यांच्या लिंक जे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल मी. सो ₹500 हा होता आणि छान आहे, स्टडी आहे. त्यानंतर काय होतं ना, की घरामधली झाडं असतात, आपण प्रत्येक रूमचे झाडं जो असतो तो घेऊन घेतो, पण किचनमध्ये काय होतं ना, जेव्हा घरातलं झाडं काढलं जातं ना, तेव्हा किचनचं नाही काढलं जात. कारण किचनवर नेहमी पसारा असतो, गोष्टी पडलेल्या असतात. मग आपल्याला वाटतं की हे जाळं आहे त्यावर पडेल. तर आज लकीली वेळ आहे, किचन माझा जो आहे खाली आहे, त्यामुळे मी लगेच झाडंही घेऊन घेतलं. म्हणजे आता काहीही खाली पडलं तर एक्स्ट्रा क्लिनिंग करण्याची मला जी गरज आहे ती पडणार नाही. अदरवाईज झाडं काढल्यावर लगेच झाडू वगैरे मारून घ्यावा लागतो आणि मग किचन नंतर क्लीन करावा लागतो तो. सो हे काम जे होतं ते माझं झालं. आजच्या क्लिनिंगमधली ना सगळ्यात टफ गोष्ट जर माझ्यासाठी काही असेल ना, तर ती ही खिडकी आहे. आणि म्हणजे काय झालं ना, मागेही मी 1-2 व्याज होतं ना, म्हणजे मी किचन डीप क्लीन केला, पण ही खिडकी जी होती ना, मी डीप क्लीन नव्हतं केलं, फक्त काचा याच्या क्लीन करून घेतला होता. आज मला माझ्या 1 तासामध्ये ना ही खिडकी महत्त्वाची क्लीन करून घ्यायची, कारण स्वतःलाच नाही वाटत बघावंसं, आणि माझ्याकडे ऑप्शन आहे की मी गॅलरीत जाऊनही हिला क्लीन करून घेऊ शकते. सो फक्त पटापट काम करते मी. आणि काय होतं ना, जेव्हा आपण स्वतःला असं टार्गेट दिलेलं असतं ना, की माझ्याकडे वेळ कमी आहे पण मला एवढं काम करून घ्यायचं आहे, तेव्हा काय होतं ना, काम पण होऊन जातं आपलं आणि छान पद्धतीने होऊन जातो. आणि तो वेळ जो असतो ना, तो जो थकवा असतो ना, तो आपल्याला जाणवत नाही महत्त्वाचं. नाहीतर मग आपण मनाला आधी तयार करत असतो की हां, मला काम करायचं आहे, आणि मग करायला लागतो आणि मग हळूहळू करतो, आणि मग तासभराचं काम आपण 2-3 तासात संपवत असतो, आणि मग एवढा थकवा जाणवतो ना नंतर, तर मग विचारूच नका. नाहीतर मी असं जे मोठे कामं असतात ना, हे करताना मी इयरफोन वगैरे असे जे आहे ते मस्त माझ्या आवडीचे सॉन्ग जे असतात ते ऐकत काम करत असते. पण आज वेळ नसल्यामुळे मी काही मनावर घेतलं नाही आणि डायरेक्ट क्लिनिंगला लागली. आणि बघू शकता भरपूर क्लीन माझं करून झालेलं आहे किचन इथे. तर ह्या ज्या खिडक्या होत्या ना, यावर मी तेच जे स्प्रे बॉटलमध्ये सोल्युशन बनवलं, मी तेच जे होतं स्प्रे करून दिलं होतं. आणि काही जे तेलाचे डाग जे म्हणजे कडक होऊन जातात आणि ते निघत नाही ना, त्यांच्यासाठी मी स्क्रबर यूज केलं. जेव्हाही काचेच्या गोष्टी आपण क्लीन करतो ना, नवीन जे स्क्रबर असतं ना आपलं, ते कधीही नाही यूज करायचं. त्यामध्ये जे तार असतात ना, त्यांचं जे स्क्रॅचेस असतात ना, ते पडतात. जे जुनं झालेलं असतं ना आणि तुम्हाला घसून काढायचं आहे किंवा निघतच नाही, मग तुम्ही जुनंवालं जे स्क्रबर असतं ना, ते तुम्ही यूज करू शकतात. कारण त्याच्यामध्ये एवढा रफनेस नसतो जास्त, आणि स्क्रॅचेस पडले तर खूप बारीक असतात, जे लगेच विजिबल होत नाही असं खिडकी किंवा बॉटल वगैरेवर. आणि ते झाल्यानंतर छान इथे मी जे आहे मस्त कोरड्या कापडाने पुसून काढलेलं आहे, आणि फटक्यात विदाऊट कोलिनने जे आहे माझ्या काचा इथे छान मस्त क्लीन झालेल्या आहेत. माझ्यासारखे बारीक वगैरे लोकं असले ना, की पटापट किचनवर चढतात, खाली उतरतात आणि सगळं क्लीन करून घेतात. आणि तुम्ही इथं बघत असाल मी इकडून तिकडून शूट करण्यासाठी जे आहे भरपूर वेळा खालीवर उतर चढ करते, पण एवढा मला थकवा जाणवत नाही, कारण सवय आहे. बारीक लोकांना एवढं ते जाणवत नाही. पण तुम्ही जर म्हणजे थोडं तुम्हाला चढायला प्रॉब्लेम येत असेल ना, तर तुम्ही अशा वेळेला ज्या स्टाईल असतात ना वरच्या, ज्या भिंतीला लावलेल्या असतात, त्या तुम्हाला क्लीन करायच्या असतील ना, तर मॉप घ्यायचा आणि मॉपवर स्प्रे वगैरे करून तुम्ही त्यानेही जे आहे ना व्यवस्थित क्लीन करू शकतात. हाताने जे होतं त्याची गोष्ट वेगळी असते, पण काही हरकत नाही. म्हणजे एवढं चढण्यापेक्षा दमण्यापेक्षा तुम्ही आहे मॉपचा जो उपयोग आहे तोही तुम्हाला अशा प्रकारच्या ज्या टाईल्स आहेत त्या क्लीन करण्यासाठी करू शकतात. आणि हे बाकीचं जे काही होतं ना, जे एक्स्ट्राचा इथे जो जे आहे खराब झालेलं होतं ते सगळं तर आहे मला स्क्रबरनेच जे आहे ना क्लीन करावं लागतं. तरी एवढं जास्त क्लीन करायची गरज नाही, कारण रेग्युलर बेसिसवर जेवढं मला घेता येतं ना आजूबाजूचा एरिया, जेवढा आपण स्वयंपाक केल्यानंतर क्लीन करतो ते मी नेहमी करत असते. पण काहीतरी असं असतंच की जे थोडं थोडं करून जे असतं ते पायलअप होत असतं आणि मग थोडं थोडं करून वाढतं, आणि मग त्यासाठीच आपल्याला जी असते ना ती डीप क्लीन करावी लागते. महत्त्वाचं म्हणजे गॅसच्या मागची जी साईड असते तीही व्यवस्थित क्लीन करावी लागते. आणि मी हे जे लिक्विड होतं तुम्हाला शेअर केलंच होतं, जे लिंबू पावडर असतं त्याने बनवलेलं, तर ते मी आता इथे स्प्रे करून देते. एवढा वेळ तर नाही माझ्याकडे की मी स्प्रे करून जरा 5-10 मिनटं थांबू, म्हणून मी लगेच घसते. जेवढं निघेल तेवढं निघेल, कारण एवढं जास्त खराब झालेलंच नाही आहे महत्त्वाचं म्हणजे. आणि अजून एक गोष्ट, ही आता तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. काय होतं की ज्याच्याकडे असे ग्लासवाले गॅस असतात ना, तर मलाही माहीत नव्हतं, आणि आजूबाजूचा माझा हा गॅस सगळ्यात जास्त यूज होतो, आणि याच्या आजूबाजूला तडकाचे जे थेंब असतात ना ते साचत जातात आणि ते निघतच नाही. मग मीही स्क्रबरचा यूज केला, आणि कितीही तुम्ही नॉर्मल स्क्रबर घ्या तरी त्याचे स्क्रॅचेस जे असतात ना ते पडतातच. आणि लकीली मला काही दिवसापूर्वीच ना असंच मी पितांबरी काढली आणि म्हटलं पितांबरीने असं घसून बघूया, आणि ट्रस्ट मी, मला हे पहिले माहीत राहिलं असतं ना माझा गॅसचं जे हा बर्नर आहे ना एवढा स्क्रॅचेस याला पडलेच नसते. तर काय करायचं, ओला हात करायचा फक्त,
आणि गॅस ओला नाही करायचा आणि त्यावर फक्त पितांबरीच्या पावडरने जे आहे ना असं सगळं फक्त स्क्रब करून घ्यायचं। आता मला इथे घाई आहे म्हणून मी ग्लोव्ज वगैरे काहीही घालत नाही आहे, पण तुम्ही ग्लोव्ज घाला जेणेकरून नखं वगैरे खराब होत नाही मग। आणि कोरडं याच्यानेच ना पितांबरीने घसून काढायचं। गॅस त्यानंतर एवढा छान चमकायला लागतो ना, म्हणजे जे गॅसवर बसलेले जे सगळे तेलाचे डाग असतात ना ते अगदी इझिली निघून जातात आणि कुठलंही स्क्रबर लावायची गरज पडत नाही। कारण यावर मी जे 2-3 लिक्विड तुम्हाला आतापर्यंत दाखवलेले आहेत ना ते कुठलंही याच्यावर काम करत नाही ग्लासच्या कंटेनरवर। त्यामुळे गॅससाठी जर तुम्ही बघत असाल ना तर असं पितांबरीने तुम्ही घसून काढू शकता। त्यानंतर जो गॅसचा जो काउंटर होता पूर्ण किचन ओट्याचा तो पूर्ण मी घसून काढला होता आणि त्याला पाण्याच्या याच्याने पटापट धुवून काढते। जर तुमच्याकडे माझ्यासारखा असा गॅस असेल ना आणि तुमचंही असा खराब झाला असेल, क्लीन करण्याचा प्रॉब्लेम असेल, तर एक वेळ पितांबरी नक्की ट्राय करा। आणि काय होतं ना की जे बटन्स असतात ना आपण रेग्युलर बेसिसवर एवढे जास्त त्यांना डीप क्लीन करत नाही, त्यांची डीप क्लिनिंग ही डीप क्लिनिंगच्या वेळेसच होत असते। तसं मी नेहमी गॅस क्लीन करताना त्याला एक वाईप करून घेते, पण व्यवस्थित होत नाही, मग कानाकोपरा राहून जातो आणि मग हळूहळू साचता साचता एवढं त्यावर जमतं ना, ग्रीस एवढं होऊन जातं ना की आपले पिठाचे हात, तेलाचे हात सगळे आणि मग खूप काळवट दिसायला लागतं। आणि मग म्हणून शेवटी आज मी त्यालाही 2 मिनिटं देऊन व्यवस्थित क्लीन करून काढलं। आणि आता हा सिंक एरिया जो होता हा मला क्लीन करायचा बाकी होता। ज्या काही माझ्या सोप डिस्पेन्सर वगैरे इथे मी ठेवलेलं होतं हे सगळं मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि हा एक एवढा जो एरिया उरला आहे हाही मी आता छान क्लीन करून घेते। आपल्याकडे जे वायपर असतं ना एक वेळा ना त्याची जी मधली जी रबर असतं ना बऱ्याच वेळा काय होतं ना हे निघत असतं, आपल्यालाही माहीत नसतं की हे निघतं म्हणून। एकदा ट्राय करून बघा तुमच्याकडे अशा प्रकारचं आहे का वायपर, तर त्याचं रबर जर निघत असेल ना तर त्याला काढा आणि मग बघा त्याच्यामध्ये किती जास्त डस्ट असते। कारण लास्ट जे आपले क्लिनिंगचे लास्ट प्रोसेस असते ना ती वायपर असते आणि ते वायपरच जर एवढं खराब असलं तुमचं तर मग एवढं छान क्लिनिंग करून त्याला काही महत्त्व नाही। त्यामुळे असं काढून त्याला व्यवस्थित क्लीन करून घ्या एक वेळा, त्यामध्ये खूप जास्त बॅक्टेरिया आणि खूप जास्त डस्ट असते। ट्राय करा तसं उघडणारं तुमचंही निघणारं असेल रबर। आणि त्यानंतर जे आहे इथे माझं किचन पूर्ण छान क्लीन झालेलं आहे आणि आता जे लास्ट काम आहे माझं उरलेलं जे मला अगदी 5 मिनिटात कंप्लीट करायचं आहे। मी ना आधी कोलिनचा उपयोग करायची जेव्हाही मला ग्लास वगैरे क्लीन करायचं आहे, काचा वगैरे क्लीन करायचा आहे किंवा माझं हे जे आता ट्रॉलीज तुम्ही बघता यांना क्लीन करण्यासाठी जे आहे कोलिनचा उपयोग करायची। पण जेव्हापासून मी हे ट्राय करायला लागली ना की नॉर्मल जे पाण्यामध्ये तुम्ही डिशवॉश लिक्विड आणि नुसतंच आपलं हे जरी घातलं ना हँडवॉश तरीही त्याच्याने खूप छान क्लीन होतं। फक्त ना तुम्ही कापड व्यवस्थित घ्या किंवा मग एकदा पुसून काढल्यानंतर ना छान कोरड्या कापडाने परत पुसून काढायचं। एवढं छान चमकतात ना, तुम्हाला कुठल्याही भारी ब्रँडेड कोलिनची गरजच नाही आहे। हे नॉर्मल पाण्याने देखील तुम्ही तुमचं जे ट्रॉलीज वगैरे आहे ना ते चमकवून काढू शकतात। आणि काय होतं की आपण जास्त प्रमाणात मारू शकतो हे जर आपल्याकडे असलं तर, आणि जे चिकट वगैरे डाग असतात तेही काढू शकतो। कोलिन काय होतं आपल्याला वाटतं की महाग मिळतं, आपण खूप कमी वापरतो, चकाकतं त्याला हरकत नाही, पण मग बारीक बारीक डाग जे असतात ते निघत नाही। तर अशा पाण्याने नक्की ट्राय करा, खूप छान क्लीन होऊन जातं। आज मला जेवणापासून सुट्टी मिळाली होती आणि त्या सुट्टीचा उपयोग जो आहे मी अशा पद्धतीने केला आणि त्याचा रिझल्ट म्हणून ना मला माझं छान जे आहे क्लीन असं किचन म्हणून रिझल्टमधून मिळालेलं आहे। आणि काय होतं ना आपली मनाची तयारी असली ना तर आपण कुठल्याही गोष्टी कधीही करू शकतो। आणि ह्या सगळ्या थकणाऱ्या म्हणजे आपल्याला महत्त्वाचं म्हणजे थकवणाऱ्या गोष्टी आहेत, पण जेव्हा आपण मेंटलीच काही गोष्टींना दमून जातो ना मग फिजिकली दमायला ऑप्शनच नसतो, आपण दमतोच। तर मेंटली कधीही फ्रेश होऊन कामं केलेत ना तर त्यांचा नंतर थकवा जाणवत नाही आणि हॅपी होऊन करा, असं समजून करायचं की हे काम आज केलं आहे तर उद्या मला याचा भरपूर चांगला जो आहे फायदा होणार आहे। आपलं घर असो किचन असो नीटनेटकं सुंदर आणि क्लीन दिसणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण त्यासाठी ना टाईमचं मॅनेजमेंट किंवा कधी कुठले कामं कशा पद्धतीने पटापट करावे हे सगळं आपल्यावर डिपेंड असतं। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या वेळेचं जे आहे ते मॅनेज तुम्ही असं केलं ना तर मग रिझल्ट तुम्हाला असा मिळत असतो। चला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा, कसं किचन दिसतंय हेही सांगा, मी आतुर असते नेहमी तुमच्यासोबत बोलण्यासाठी। आणि व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल आणि तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मेक शुअर करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही शेअर करू शकता तुमच्यासारख्या तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ ज्यांनी म्हणजे त्यांनाही थोडा फायदा होऊ शकतो माझ्या व्हिडिओमधून, तर नक्की शेअर करा। तर चला मग आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या। सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।